नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही त्या मुलाला शांत करते आणि म्हणते, अरे झालं, घाबरू नकोस असं म्हणत त्याच्या जखमेला मलम लावून देते. आणि त्यानंतर तो मुलगा खूप घाबरत असतो. तर सिंधू ही त्याला म्हणते, अरे घाबरू नकोस, आता त्यावर पट्टी लावली की झालं असं म्हणत सिंधू त्याला ड्रेसिंग करून देत असते. आता हे सगळं काही आश्रमातील सर पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघवला पाहून मधू मात्र घाबरून गेलेली असते. तर राघव आता मधूला विचारतो, मधू तू यांना काय शोधायला सांगितलं आहे. आता मात्र मधू घाबरते आणि राघवला विचारते, राघव अजून तू गेला नाहीस. तर राघव म्हणतो, जाणारच होतो आणि तेच सांगण्यासाठी आलो आहे की आता मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत आहे, आपल्याला निघायला हवं. तर मधू म्हणू लागते, ओके चल आपण निघू असं म्हणत मधू ही निघत असते. राघव म्हणतो, थांब, अजूनही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. तर आता मधू विचारते, कोणत्या. तर राघव म्हणतो, मी तुला काय विचारलं होतं की तू यांना काय शोधायला सांगितलं आहे. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. तिला काय बोलावं काहीच कळत नाही. आता मधूचं तत्तपप्पा होऊ लागतं आणि मधू ही राघवला म्हणते, मी त्यांना असं म्हणत ती शांत होते आणि विचार करू लागते. आता मधू ही विचार करते आणि राघवला म्हणते, ते मी विनूचे ओरिजिनल डॉक्युमेंट. आता राघवलाही वाटत असतं की मधू खरं बोलत आहे आणि म्हणूनच राघव त्या सरांना विचारतो, हो येस, आता ते विनूचे ओरिजिनल डॉक्युमेंट तयार आहेत का. तर ते सर घाबरतच म्हणतात की नाही, अजून तरी रेडी नाही आहेत, रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच कॉल करेन. तर राघव म्हणतो, ठीक आहे, तुम्ही मला कॉल करा. तर त्यानंतर राघव मधूला म्हणतो, चल आपल्याला दीक्षित सरांना भेटावं लागेल आणि लगेच निघावं लागणार आहे. तर आता मधू ही त्या सरांना विचारते की सर केबिनमध्येच असतील ना. तर राघव म्हणतो की नाही, बाहेर एक मुलगा खेळत असताना पडला आहे, सर त्यालाच बघण्यासाठी गेले आहेत. तर मधू ही नाटक करत राघवला म्हणते, बाप रे, त्याला जास्त तर लागलं नाही आहे ना. तर राघव म्हणतो, नाही, मला तर काहीच माहीत नाही, आपल्याला जाऊन पाहावं लागेल. तर आता मधू ही राघवला विचारते, राघव सिरियस तर नसेल ना. तर राघव म्हणतो, नाही, आपल्याला जाऊन पाहावं लागेल. तर मधू ही राघवला म्हणते की हो, जावं तर लागणारच आहे, तसंही माझं त्यांच्याजवळ एक महत्त्वाचं काम आहे असं ती त्या सरांजवळ पाहत म्हणू लागते. आता ते सर मात्र घाबरून गेलेले असतात. आता राघव त्या सरांचे आभार मानतो आणि आता मधू आणि राघव तिथून जायला निघतात. मात्र सर इथे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधू ही त्या मुलाला ड्रेसिंग करून देते. तो मुलगा खूप रडत असतो. सिंधू म्हणू लागते, अरे रडतोयस कशाला, शांत हो, काहीच होणार नाहीये. तर दुसरीकडे राघव आणि मधू आश्रमातून बाहेर पडलेले असतात. तर मधू ही राघवला विचारते की सर नक्की आपल्याला कुठे भेटतील. तर आता राघव मधूला सर नक्की कुठे भेटतील हे सांगत असतो. तर इकडे सिंधूचं ड्रेसिंगही करून झालेलं असतं, परंतु तो मुलगा काही रडायचा थांबत नाही आणि म्हणूनच सिंधू ही त्या मुलाला म्हणू लागते, अरे एवढ्याशा गोष्टीला, एवढ्याशा ॲक्सिडंटला तू जर एवढा रडत असशील तर तू मग मोठं होऊन काय होणार आहे सांग बरं. अरे एवढ्याशा गोष्टीला नाही रडायचं. आश्रमातील सर म्हणतात, अगदी बरोबर, तसंही आमचा शुभम खूप स्ट्रॉंग आहे, परंतु आज त्याला काय झालंय काय माहीत, सारखा रडत आहे. तर त्यानंतर सिंधू ही त्या मुलाला म्हणते, अरे शुभम, तू तर एवढा स्ट्रॉंग आहेस आणि तुझे हे अंकल एवढं तुझं कौतुक करत आहेत आणि तरीसुद्धा तू रडत आहेस. तर आता सिंधू ही त्या सरांना म्हणते, अंकल आता मी या शुभमला अशी काही जादू दाखवणार आहे ना, बघा शुभम स्वतःहूनच मोठमोठ्याने हसू लागेल. आता मात्र सर्वजण सिंधूकडे पाहू लागतात. तर सिंधू ही शुभमला डोळे बंद करायला सांगते आणि म्हणते, आता डोळे बंद करायचे. आता सिंधू म्हणू लागते, आब्रा की डाबरा, गेली गेली भोम भोम, आब्रा की डाबरा असं म्हणत ती शुभमच्या समोर चॉकलेट पकडते आणि शुभमला म्हणते, आता डोळे उघड बघू. आता ती चॉकलेट पाहून शुभमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं. आता ते हास्य पाहून सिंधूलाही खूप समाधान वाटत असतं. आता सिंधू म्हणू लागते, बघा ना कसा हसला, मी म्हणाले होते ना, हा चॉकलेट पाहून, माझी जादू पाहून नक्कीच फिदी फिदी हसणार. आता शुभमही खूप खुश झालेला असतो. तर सिंधू म्हणू लागते, हे तुझ्यासाठी. आता शुभम ती चॉकलेट घेण्यासाठी हात पुढे करतो, परंतु त्याच वेळी सिंधू आपला हात मागे घेते आणि म्हणू लागते, असं नाही, आता ही कधी घ्यायचं आहे, एक गोळी झोपल्यानंतर आणि एक गोळी उठण्या अगोदर. तर आता शुभम सिंधूला म्हणू लागतो, ताई परंतु मी झोपल्यानंतर ही कशी घेणार आहे. तर आता सिंधू म्हणते, अरे तुला जोक कळाला असं म्हणत सिंधू हसू लागते. सिंधू म्हणते, चला आता माझं काम झालं आहे असं म्हणत ती शुभमच्या हातावर चॉकलेट ठेवते आणि तिथून निघून जात असते. परंतु शुभम सिंधूचा हात पकडतो. आता सिंधू ही मागे वळून पाहते तर शुभमने हात पकडलेला असतो. आता त्या निरागस मुलाने हात पकडलेला पाहून सिंधूलाही भरून आलेलं असतं. आता शुभम सिंधूचे आभार मानत म्हणतो, थँक्यू ताई. शुभमचं ते थँक्यू ऐकून सिंधू ही शुभमकडे पाहतच बसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघव आणि मधू ही त्याच दिशेने यायला निघालेली असतात. तर इकडे सिंधू ही त्या मुलाला म्हणू लागते, अरे शुभम बाळा, थँक्यू काय त्यात असं म्हणत ती त्याला एक उम्मा देते आणि म्हणते, झालं तर. आता सिंधू तिथून निघून जात असते. त्याचवेळी सिंधूचं लक्ष राघव आणि मधूजवळ जातो. आता मधू आणि राघवला पाहताच सिंधू घाबरून गेलेली असते. आता तिला काय करावं काहीच सुचत नसतं, कारण राघव आणि मधूही त्याच दिशेने येत असतात. परंतु राघव आणि मधू तिथे येण्या अगोदरच सिंधू तिथून निघून गेलेली असते. आता राघव त्या मुलाला विचारतो, काय मग, बरं वाटतंय ना आता तुला.
शुभम हा राघवला म्हणतो की हो. तर त्यानंतर राघव हा शुभमला विचारतो की तुझं नाव काय. तर शुभम म्हणू लागतो शुभम. तर आता राघव म्हणतो दुःखत तर नाही आहे ना. तर शुभम म्हणतो की नाही. आता राघव शुभमचं कौतुक करत म्हणतो गुड बॉय. तर त्यानंतर सिंधू हे सगळं काही दुरूनच लपून पाहत असते. आता मधूही इकडे तिकडे नक्की कोण बाई आले असतील हे शोधत असते, परंतु त्याच वेळी सिंधूही लपते. आता सिंधूही मनाशीच म्हणू लागते नशीब माझं की वेळेवर मी इथे आले, नाहीतर मी आता राघव आणि मधूच्या हातीच सापडले असते. आता जर हाती सापडले असते तर माझं काही खरं नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुलांना मला कधीही भेटता आलं नसतं. तुला वाटत असतं की राघव आणि मधूने आपल्याला पाहिलं असेल आणि म्हणूनच सिंधू म्हणत असते नशीब की राघव आणि मधूने मला पाहिलं नाही. आता सिंधू ही बाप्पाचे आभार मानत म्हणते थँक्यू बाप्पा. तर इकडे मधूही राघवला म्हणते राघव मी जरा ट्रस्टी सरांना भेटून येऊ का, कारण याच्याजवळ पर्सनली लक्ष द्या हेच मला ट्रस्टी सरांना सांगायचं आहे. तर राघव म्हणतो ठीक आहे. आता मधूही ट्रस्टींना भेटण्यासाठी गेलेली असते. तर इकडे राघव त्या मुलाला विचारतो दाखव बघू तुला कुठे लागलं आहे. आता राघव त्याचा पाय पाहतो. आता ते बँडेड केलेलं पाहून राघवला धक्काच बसतो, कारण ते बँडेड ती पट्टी अगदी सिंधू ज्याप्रमाणे करते त्याचप्रमाणे असते. आता राघवला त्याचे जुने क्षण आठवू लागतात. राघवला आठवतं की ज्यावेळी सावी पडलेली असते त्यावेळी सावी ही रडतच राघवजवळ आलेली असते आणि राघवला म्हणत असते बाबा मी पडले. आता राघव पाहतो त्यावेळी सावीला पट्टी केलेली असते आणि म्हणूनच सावी म्हणू लागते बाबा मला खरंच खूप दुखत आहे. तर राघव म्हणतो अगं बाळा तू तर किती स्ट्रॉंग आहेस आणि तुला मोठं होऊन कोण व्हायचं आहे. तर आता सावी म्हणत असते की पोलीस. तर राघव म्हणतो मग पोलीस व्हायचं आहे ना तुला, मग आपली सावी किती स्ट्रॉंग आहे. आता त्याच वेळी तिथे सिंधू येते आणि म्हणू लागते हो ना. तर त्यानंतर राघव म्हणतो एवढं छान बँडेड केलेलं असताना तुला दुखणार का. तर त्यानंतर सावी म्हणते नाही खरंच माझी आई म्हणजे एक बेस्ट डॉक्टर आहे, ती खूप छान बँडेड करते. तर आता राघव सिंधूचं कौतुक करत म्हणतो सिंधू अगं खरंच मला तुझं कौतुक वाटतं, कारण तू एवढं छान बँडेड करतेस ना की असं बँडेड कोणालाही जमणार नाही. अगदी तू जी पट्टी बांधतेस ती एकावर एक असते आणि एवढी छान वाटते ना बघायला, खरंच खूप छान बनतेस. तर त्यानंतर सिंधूही राघवला म्हणते राघव हे सगळं काही मला कोणी शिकवलं माहीत आहे का. आमचे एक प्रोफेसर होते डॉक्टर जयंत, त्यांनीच आम्हाला हे शिकवलं आहे. तर राघव म्हणतो मग तू मला शिकवशील का. तर सिंधू ही सावीला विचारते बाबाला जमेल. तर आता सावी म्हणू लागते नाही. तर आता सिंधू ही राघवला म्हणते नाही हे काही तुला जमणार नाही, त्यामुळे प्लीज तू यामध्ये काही भानगडीमध्ये पडूही नकोस. तर राघव म्हणतो खरंच हे मला जमणार नाही. तर सिंधू म्हणते नाही जमणार. तर आता राघव सिंधूला म्हणतो सिरियसली. तर सिंधू म्हणते की हो. राघव म्हणतो की बघा अजूनही विचार कर, कारण तुला माहीत आहे IPS राघव रत्नपारखी एकही चॅलेंज कधीही हरत नाहीत. तर सिंधू ही राघवला म्हणते परंतु IPS राघव रत्नपारखी कोणकोणते चॅलेंज हरले आहेत हे तर मला चांगलंच माहीत आहे. तर त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो आणि तुला हेही माहीत आहे की राघव रत्नपारखी यांना तुझ्या इतकं चांगलं कोणीही ओळखत नाही. फक्त तूच एक अशी व्यक्ती आहेस की राघव रत्नपारखी यांना चांगल्या पद्धतीने ओळखू शकतेस. आता हे सगळं काही राघवला आठवतं आणि राघव ती बँडेड पट्टी पाहत असतो. आता ते बँडेड पट्टी पाहून राघवला सिंधू आपल्या आसपास असल्याचा भास होऊ लागतो. आता राघवची नजर सिंधूला शोधत असते. आता राघव बाप्पाला प्रार्थना करत म्हणतो बाप्पा लवकरात लवकर माझी सिंधू आणि माझी सावी कुठे आहेत ते मला सापडून देत, कारण काही झालं तरी मला माझ्या सावीला आणि सिंधूला शोधायचं आहे. आता राघव बाप्पाला प्रार्थना करत म्हणतो बाप्पा माझी सावी आणि माझी सिंधू ज्या ठिकाणी असतील तिथे त्यांना अगदी सुखरूप ठेव, त्यांची काळजी घे. तर त्यानंतर राघव विचार करू लागतो की नक्की सावी आणि सिंधू कुठे असतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही ट्रस्टींना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आलेली असते. आता सिंधू विचार करू लागते की नक्की अजून मधूला कोण कोण मदत करत असतील मला माहीत नाही. नक्की या आश्रमातील मधूशी हात मिळवणी कोणी कोणी केली आहे याचा मला अंदाज नाही आणि म्हणूनच यापुढे माहिती काढत असताना जपून काढावी लागेल, कारण अगोदरच मधूला माझ्यावर संशय आला आहे. आता तो संशय विश्वासामध्ये रूपांतर होण्या अगोदरच मला इथून माहिती काढून निघायला हवं. त्याचवेळी डीन सर सिंधूसाठी पाणी घेऊन आलेले असतात. आता सिंधू ही डीन सरांचे आभार मानत म्हणते थँक्यू सर. तर त्यानंतर डीन सर सिंधूला म्हणतात परंतु मॅडम तुम्ही असं अचानक इथे कशा काय आलात हे तर आम्हाला सांगितलंच नाही. तर सिंधू त्यांना खोटं कारण देत म्हणते की त्याचं काय झालं सर, इथे बाजूलाच मला एका रिपोर्टिंगसाठी जायचं होतं आणि जाता जाताच मला या बच्चे कंपनीचा आवाज आला. मी मात्र घाबरून गेले, मला वाटलं की काय झालं असावं आणि म्हणूनच मी पाहण्यासाठी आले. कसं आहे ना सर, माझी पहिल्यापासूनच इच्छा होती की अशा लहान मुलांना मदत करावी, परंतु कधी वेळच नाही मिळाला. परंतु आज बघा ना नियतीने ती वेळ घडवून आणली आणि अचानकच माझ्या समोर त्या मुलाला जखम झालेली पाहून मला खूप वाईट वाटलं आणि मला त्याला मदत करावीशी वाटली आणि म्हणूनच मी पुढे आले होते.
आता सिंधू ही डीन सरांना म्हणते, मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि त्यात ते शुभमला लागलं. मला खरंच खूप वाईट वाटलं आणि म्हणूनच मी त्याला मलमपट्टी करून दिली. तर आता डीन सर सिंधूचे आभार मानत म्हणतात, खरंच थँक्यू की तुम्ही अचानक तिथे आलात आणि शुभमला सावरलात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याला प्रथमोपचार मिळाला, मेडिकल हेल्प मिळाली. खरंच त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानत आहे. तर सिंधू म्हणू लागते, नाही सर, अहो त्यात आभार कसले, एवढ्या छोट्या मुलाला मी मदत केली त्याचा तर मला आनंदच आहे. आणि आता मला असं वाटत आहे आपण इथे आलोच आहोत तर तुम्ही मला एक मदत कराल का? तर डीन सर सिंधूला म्हणतात, बोला ना मॅडम, तुम्हाला अशी कोणती मदत हवी आहे, तुम्ही बोला मला, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आता सिंधू ही डीन सरांना म्हणते, मी अचानक का होईना परंतु इथे तर आलेच आहे. मग आता या आश्रमाबद्दल, या आश्रमातील मुलांबद्दल मला थोडीफार माहिती मिळेल का? तर डीन सर म्हणतात, हो ना मिळेल, निसंकोचपणे तुम्ही विचारा, मी तुम्हाला माहिती द्यायला तयार आहे. आता सिंधूला अंकुरची माहिती काढायची असते आणि अंकुरची माहिती मिळवण्यासाठी सिंधू ही डीन सरांना म्हणते की सर, मला असं वाटतं हे जे काही दत्तक मुलं वगैरे घेणं असतं याबद्दल लोकांनी पॉझिटिव्ह विचार करायला हवा. कारण आजकाल जर आपण मुलं दत्तक घेतलीच नाही तर त्या निराधार मुलांना कधी आश्रय मिळणार आणि त्यांना त्यांचं हक्काचं घर कसं काय मिळू शकतं? त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळावं, त्यांना आईवडील मिळावे, यासाठी दत्तक मुलं घेणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच लोकांनी पॉझिटिव्हली विचार करायला हवा. आता ट्रस्टी सर सिंधूला म्हणतात, हक्काचं जाऊ देत, परंतु त्या निरागस मुलांवर, निराधार मुलांवर प्रेम करणारं आणि त्यांना माणुसकी दाखवणारं, आपलंसं करणारं घर त्यांना मिळालं, त्यांच्या हक्काची माणसं मिळाली, तेवढंही बस आहे त्या मुलांसाठी. तर सिंधू म्हणते, हो सर, तुम्ही अगदी 100% खरं बोलत आहात. तर आता सिंधू ही ट्रस्टी सरांना म्हणते, सर कसं आहे ना, या रिअल लाईफमध्ये जेव्हा आपण एखादं मूल दत्तक घेण्यासाठी जातो त्यावेळी मात्र खूप किचकिट असते. कारण बघा ना, एखादा फॉर्म भरा, त्यानंतर टेस्ट करा, हे ते सगळं करेपर्यंत नाके 9 येतात. आता सिंधू ह्या त्या सरांसोबत चर्चा करत असते आणि म्हणू लागते, मग आता मला सांगा, जी मुलं इथे राहतात मग त्या मुलांना, उर्वरित मुलांना त्यांचं हक्काचं घर, त्यांना मायेची माणसं कशी मिळणार सांगा ना. तर आता ट्रस्टी सरांनाही सिंधूचं म्हणणं पटत असतं. तर ट्रस्टी सर सिंधूला म्हणतात, परंतु कसं आहे ना, ज्यावेळी पालक मुलांना दत्तक घेण्यासाठी येतात त्यावेळी त्यांची एक अट असते, ती म्हणजे मूल हेल्दी असावं, ही त्यांची पहिली अट असते. आता सिंधूलाही ते पटत असतं. तर त्यानंतर सिंधू आणि ट्रस्टी सर यांच्या गप्पा चालू असतात की दत्तक मुलांच्या बाबतीत नक्की यामध्ये काय काय बदल व्हायला हवेत. तर आता सिंधू ही ट्रस्टी सरांना म्हणते, सर आता आपल्याला शेवटचाच क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे आणि खूप महत्त्वाचा. तर ट्रस्टी सर म्हणतात, बोला ना. तर आता सिंधू ही ट्रस्टी सरांना म्हणते, सर काही वेळा काय होतं की अपघात होतात आणि त्या अपघातामध्ये वाचलेली मुलं अगोदर हॉस्पिटलमध्ये दाखल केली जातात आणि मग हॉस्पिटलमधून अनाथ आश्रमात घेऊन येतात आणि मग अनाथ आश्रमामध्ये त्यांना ठेवल्यानंतर असं काही प्रॉब्लेम होतो का, म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये काही दुर्दैवी घटना घडतात का आणि असं तुमच्या आश्रमाबद्दल काही झालं आहे का? तर आता ट्रस्टी सर सिंधूला म्हणतात, चांगला प्रश्न आहे, परंतु कसं आहे, ज्यावेळी ॲक्सिडेंटमधून मुलं येतात त्यावेळी त्या वेगवेगळ्या ट्रॉमामधून जात असतात. खरं तर काही मुलांना शारीरिक अपंगत्व येतं आणि अशा मुलांना आम्ही 2 पद्धतीने उपचार करतो, एक म्हणजे शारीरिक उपचार आणि दुसरा म्हणजे मानसिक उपचार. आता अशा दोन्ही रीतीने उपचार करून त्या मुलांना योग्य रीतीने ट्रीटमेंट करणं ही आमची जबाबदारी असते. खरं तर आमचं कर्तव्य असतं आणि हे कर्तव्य पार पाडण्यासाठीच आमच्या आश्रमामध्ये पूर्ण वेळासाठी एक काउन्सलरही असतात आणि त्या मुलांवर योग्य रीतीने उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरही उपलब्ध असतात आणि म्हणूनच आम्ही त्या मुलांची अगदी योग्य रीतीने काळजी घेत असतो. तर आता सिंधू ही सरांना विचारते, मग सर त्या मुलांची जास्त काळजी घ्यावी लागत असेल ना? तर सर सिंधूला म्हणतात की हो मॅडम, त्या मुलांची आम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागते. आता सिंधू ही विचार करू लागते. आता सिंधू ही ट्रस्टी सरांना विचारते की तुमच्या आश्रमामध्ये असं ॲक्सिडेंटमधून वाचलेली तान्ही छोटी बाळं कधी आली आहेत का? तर आता सिंधूच्या या प्रश्नाचा ट्रस्टी सर विचार करू लागतात आणि सिंधूला म्हणतात की हो, अशी तान्ही बाळं काही वर्षांपूर्वी आली होती. 2 तान्ही बाळं आमच्या या आश्रमामध्ये आली होती. तर आता सिंधू ही सरांना विचारते, कधी आली होती, काही आठवतं का? म्हणजे अशी जबरदस्ती वगैरे नाही, जर आठवत असेल तर बिनधास्त सांगा. तर आता ट्रस्टी सरांना आठवतं आणि ते म्हणू लागतात की हो आठवलं, काही 8-9 वर्षापूर्वी अशी तान्ही बाळं आमच्या या आश्रमामध्ये आली होती, परंतु तारीख एक्झॅक्टली मला आठवत नाही. परंतु एवढं मात्र मला आठवतं की ते गणपतीचेच दिवस होते आणि गणपतीच्याच दिवसांमध्ये ती मुलं आमच्या आश्रमामध्ये आली होती. तर आता सिंधू ही त्यांना विचारते, आली होती? तर आता सर म्हणतात की हो. आता सिंधू ही विचार करू लागते. तर ट्रस्टी सर सिंधूला म्हणतात, खरं तर त्या दोन्ही मुलांना बाप्पानेच वाचवलं होतं आणि म्हणूनच आम्ही त्या दोन्ही मुलांची नावं बाप्पावरूनच ठेवली होती. खरं तर त्या दोन्ही मुलांची नावं माझ्या बायकोनेच ठेवली होती आणि म्हणूनच ती घटना मला अजूनही स्पष्टपणे आठवत आहे.
आता ट्रस्टी सर सिंधूला त्या दोन्ही मुलांची नावं काय होती हे पाहण्यासाठी फाईल घेतात आणि फाईलमध्ये चेक करत असतात. आता सिंधू ही सर नक्की काय सांगत आहेत याची वाट पाहत असते, परंतु त्याचवेळी सिंधूचं लक्ष जातो तर मधू ही त्याच दिशेने येत असते. आता सिंधूच्या लक्षात येतं की मधू ही ट्रस्टी सरांनाच भेटण्यासाठी येत आहे. आता मात्र सिंधू मनाशीच म्हणते की ही मधू इथे येण्या अगोदरच मला इथून निघायला हवं. आता ज्यावेळी मधू तिथे त्या ठिकाणी येते, परंतु त्या अगोदर सिंधू तिथून निघून गेलेली असते. आता मधू त्या ठिकाणी ट्रस्टी सरांसोबत बोलण्यासाठी आलेली असते. आता ट्रस्टी सर मधूला म्हणतात, मधू मॅडम बसा ना. तर त्यानंतर मधू म्हणते, नमस्कार दीक्षित सर. सर मगाशी मलाच मॅनेजर सरांना भेटले, त्यावेळी मला कळालं की एक बाई इथे आल्या होत्या की अनाथ मुलांबद्दल चौकशी करण्यासाठी. तर आता ट्रस्टी सर म्हणू लागतात, ती तर एक पत्रकार होती. खरंच ती खूप छान पत्रकार आहे आणि तिला दत्तक मुलांबद्दल लेख लिहायचा आहे आणि त्याचसाठी ती इथे माहिती घेण्यासाठी आली होती. खरं तर तिला पाहिल्यानंतर मला तिच्यामध्ये असलेली तळमळ समजली. तिला खरंच दत्तक मुलांबद्दल खूप तळमळ आहे. तिच्यामध्ये दत्तक मुलांच्या बाबतीत असलेली तळमळ आज समाजामध्ये पाहायला मिळत नाही. खरंच ती खूप हुशार पत्रकार आहे. आता मात्र मधूला वाटत असतं की खरंच ती पत्रकार असावी. आता मधू ही मनाशीच म्हणते, म्हणजे मॅनेजरना भेटायला जी बाई आली होती ती पत्रकार आहे. तर आता मधू ही रागानेच मॅनेजर साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये आलेली असते. मॅनेजर साहेब घाबरून गेलेले असतात. आता मधूला पाहून ते म्हणू लागतात, मॅडम प्लीज तुम्ही असं काही करू नका. अहो माझ्या घरामध्ये मी एकटाच कमावणार आहे. प्लीज माझी नोकरी वगैरे घालवू नका. त्या बाईंचा मी लवकरात लवकर शोध घेईन. तर मधू म्हणू लागते, आता त्याची काहीच गरज नाही. तर मॅनेजर साहेब म्हणतात, प्लीज मॅडम प्लीज एकदा तरी माझा विचार करा. तर त्यानंतर मधू म्हणू लागते, अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. प्लीज तुम्ही ऐकून घ्या. अहो त्या बाई कोण होत्या याची माहिती मला मिळाली आहे. तर आता मॅनेजर साहेब विचारतात की त्या कोण होत्या. तर मधू म्हणू लागते की त्या पत्रकार होत्या आणि त्यांना दत्तक मुलांवर एक आर्टिकल लिहायचं होतं आणि त्याचसाठी त्या आल्या होत्या. त्यामुळे मला त्यांची माहिती मिळाली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणत आहे की त्यांची माहिती आता मला मिळण्याची काही गरज नाही. आता मॅनेजर सर रिलॅक्स होतात. तर मधू त्यांना म्हणू लागते, म्हणून रिलॅक्स होण्याची काही गरज नाही. यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणीही मुलांची चौकशी करण्यासाठी आलं तर त्यांचं नाव गाव पत्ता त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याजवळ ठेवावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आश्रमातील CCTV कॅमेरे लगेच चेंज करून घ्या. त्यासाठी जो काही खर्च येणार आहे तो मी देईन, परंतु हे काम ताबडतोब व्हायला पाहिजे. मॅनेजर साहेब मधूला म्हणतात, हो मॅडम आजच मी करून घेईन. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही खूप खुश होते आणि लगेच गोदामावशींना फोन करते. सिंधू ही गोदामावशींना म्हणू लागते, मावशी आपली प्रार्थना बाप्पाने ऐकली आहे. आता हे ऐकून गोदामावशींनाही खूप आनंद झालेला असतो. गोदामावशी म्हणतात, म्हणजे आपला अंकुर कुठे आहे हे आपल्याला कळालं आहे का? सिंधू ही गोदामावशींना म्हणते की शकुंतला जी बोलत होत्या ते अगदी खरं होतं की आपला अंकुर जिवंत आहे. कारण आता आश्रमाच्या ट्रस्टी साहेबांसोबत मी ज्यावेळी बोलले तेव्हा मला समजलं की 16 ऑगस्ट रोजी 2 मुलं या आश्रमामध्ये दाखल झालीत आणि त्यापैकी एक आपला अंकुर आहे. आता हे ऐकून गोदामावशींनाही खूप आनंद झालेला असतो. गोदामावशी सिंधूला म्हणू लागतात, खरंच आई एकविरेने माझी प्रार्थना ऐकली. तर आता सिंधू ही गोदामावशींना म्हणते, मावशी मी तुमच्याशी नंतर बोलते. असं म्हणत गोदामावशींचा फोन ठेवते. आता सिंधूला आश्रमातील प्रसंग आठवत असतो. ज्यावेळी सिंधू ही ट्रस्टी साहेबांसोबत बोलत असते त्याचवेळी आश्रमातील एक व्यक्ती सिंधूसाठी चहा घेऊन आलेली असते. त्याचवेळी ट्रस्टी सर त्या आश्रमातील व्यक्तींना म्हणू लागतात, अरे बरं झालं तू वेळेवर आलास. तुला माहीत आहे का उद्या आपलं ऑडिट होणार आहे आणि त्यासाठी जे काही आपल्याला माहिती जमा करून ठेवावी लागेल ते सगळे काही आताच तयार करावं लागणार आहे. कारण उद्या ऑडिटच्या वेळी गडबड नको व्हायला. तर आता ऑडिटचीसाठी जे काही लागणार आहे आणि जे काही आपल्याला तयारी करावी लागणार आहे ते सगळं काही ट्रस्टी साहेब त्या माणसाला सांगत असतात, त्या दादांना सांगत असतात. आता त्याचवेळी त्याच संधीचा फायदा घेऊन सिंधूने ट्रस्टी सरांच्या समोरची फाईल आपल्याजवळ घेतलेली असते आणि त्या फाईलमध्ये सर्व फोटो काढलेले असतात. जी मुलं दत्तक घेतलेली आहेत त्या सगळ्याचे ती फोटो काढून घेते. आता त्यानंतर ट्रस्टी सरांना ती म्हणू लागते, सर मी तर विसरूनच गेले होते. मी ज्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी आले होते त्या ठिकाणी जाण्यासाठी मला वेळ होत आहे. मी आता येते, परंतु त्यानंतर मी तुमच्याजवळ नक्कीच येईल कारण तुम्ही खरंच खूप छान माहिती दिली आहे. तर ट्रस्टी सर सिंधूचे आभार मानू लागतात. तर सिंधूही त्यांचे हात जोडून आभार मानत म्हणते, खरं तर सर मी तुमचे आभार मानत आहे. तुम्ही खरंच खूप मला छान माहिती दिली आहे. असं म्हणत सिंधूही तिथून घाईघाईने निघून जाते. आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिंधूही ज्या फाईलचे फोटो काढून घेऊन आलेली असते ते फाईलचे फोटो ती चेक करत असते. आता त्याचवेळी तिच्यासमोर सत्य येतं की विनायक हाच आपला अंकुर आहे. आता ती लगेच गोदामावशींना फोन करते आणि गोदामावशींना म्हणू लागते की आपला अंकुर सापडला आहे. तर गोदामावशी विचारतात, आपलं अंकुर कुठे आहे? तर सिंधू म्हणू लागते, आपला अंकुर आपल्याच घरी आहे. म्हणजे आपल्या घरी जो विनायक आहे तोच माझा अंकुर आहे. आता हे ऐकून गोदामावशींना धक्काच बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघवा मधूला
म्हणू लागतो म्हणजे ही कृष्णा फ्रॉड निघाली तर. परंतु मला असं वाटलंही नव्हतं की ही कृष्णा कधी फ्रॉड निघेल. माझ्या या गोष्टीवर विश्वासही बसत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही खरी येते आणि आता विनायक झोपलेला असतो. आता विनू झोपलेला असतानाच सिंधू ही त्याच्या पाठीवरची खून पाहते तर त्यावर काळा डाग असतो. आता पाठीवरचा काळा डाग पाहून सिंधूच्या लक्षात येतं की हा विनायक नसून आपला अंकुर आहे. आता मात्र सिंधूला भरून आलेलं असतं. आता पुढे काय घडेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.